नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर प्रांजलच्या शाळेमध्ये एकादशी निमित्त कार्यक्रम असतोय, दरवर्षीच घेत असते. तर तिची काही तब्येत पण ठीक नव्हती, तर तिला हे घालायचं होतं, आपलं नऊवारी आहे तिच्याकडे रेडीमेड, पण काही घातली नाही. तर त्यांचा काही डान्स होता वाटते, तर 2 जणींना घागरे घालायचे होते. तर प्रांजलनी घागराच घातला, कारण की सकाळ सकाळी साडी पण होत नाही घालणं. तर मला म्हणे मम्मी तू ये सोडवायला. तर शाळेत गेले तिला मी सोडवायला. मग येताना फुलं वगैरे आणले पूजेसाठी आणि आंघोळ वगैरे केली. छान इकडं पूजाही झाली आणि खाली मस्तपैकी असं पाणी वगैरे टाकून घेतलं, कारण की खूप खाली घाण झालती. रोडला पण पाणी टाकलं आणि पाणी नाही टाकलं. आता पाऊस पण नाही बघा, बीड जिल्ह्यातील असं ऊन पडलंय सकाळ सकाळी. समोरूनच सकाळ सकाळी आमच्या श्री क्षेत्र नारायणगड येथे दिंडी जात होती. तर याला धाकटी पंढरी ही म्हणतात. तर सकाळी काही स्वयंपाक वगैरे नव्हता, सगळे उपवास वगैरे धरलेला होता. तर माझ्या ह्या किचनच्या टाईल्स हे थोडं म्हणलं घासून घ्यावं, कारण की फोडणी ते दिलेली असली ना तर खूप घाण होतं. मी सारखी साफ करत असते, पण ह्या महिन्यात काही साफ केलंच नाही, कारण की डबे वगैरे सगळे घासले होते. तर मला आता स्वयंपाक ते नाही तर सगळे घासून घ्यावं. सगळं क्लीन केलं गरम पाण्याने आणि लिक्विडनी आणि स्क्रबरनी असं घासून घेतलं ना, म्हणजे तारेच्या घासणीने, तर खूप छान निघतात हे वट्यावरचं पण आणि हे टाईल्स पण वरच्या. तर बराच वेळ लागला आहे मला. आता वरी भीती पण वाटत होती पडायची, कारण की पाय सटकतो ह्या फरशीवरून. तर भीत मी तसंच घासलं आणि घासल्याच्या नंतर आपल्याला पण एकदम फ्रेश वाटते किचनमध्ये पण, आणि असं एकदम जसं काय नवंच आहे असं वाटत होतं. किचन पण सगळं व्यवस्थित घासून ते घेतलं. अगोदर गरम पाणी टाकून घेतलं होतं. आता खाली ते बोर्ड असल्यामुळं थोडी भीती पण वाटते बोर्डात पाणी जाण्याची. तर मी साईडनंच असं पाणी वगैरे टाकून घेतलं आणि बोर्डाच्या वर असं थोडं घासून नंतर ओल्या कपड्यांनी नंतर मी पुसून घेतलं, कारण की बोर्डात पाणी जाईल म्हणून. तर छान अशा फरशाही घासल्या आणि नंतर आता हे गॅस जर म्हणाल तर हे आमचा खूप जुना गॅस आहे. आमच्या सासूबाईंचा गॅस आहे. याला जवळपास 40 वर्ष झालेले. याच्यावर एक माणूस जरी उभा राहिलं ना तरी ह्या गॅसला काहीच होत नाही, कारण की एकदा ह्याला रिपेअर करायला दिलं होतं. त्याच्यात ते जे बर्नर असतात ना, फक्त ते चेंज केलेले होते आणि लवकर स्वयंपाक पण होतोय. आणि आताचं जे गॅस आहेत ना तर एकदम असे पत्र्यासारखेच आहेत बघा, एकदम लवचिक. असं थोडं काय झालं तर लगेच खराब होणार आहे आणि लवकर स्वयंपाक पण होत नाही. तर मस्तपैकी ह्या गॅसला मी आंघोळ घालून घेतली, कारण की मी 8 दिवसातून 2दा तरी ह्या गॅसला आंघोळ घालत असते. छान असं किचन वाट्याला पण आंघोळ घालून घेतली. तर अशी आंघोळ घातली ना तर आपल्याला पण बरं वाटते. आपण जशी आंघोळ करतो जसं आपल्याला फ्रेश वाटते, तसं मी किचन वाट्याला सुद्धा आंघोळ घालून घेतली. तुम्ही म्हणता ना आंघोळ काय लावले, तर छान वाटते. जसं आपण पुसून घेतो ना, जर पुसून घेण्यात एवढं काय वाटत नाही, पुसलं तरी तिच्यावर थोडं तेलकट राहतेच. आणि असं स्वच्छ धुवून घेतलं ना पाण्याने तर ते वट्टा वेगळाच निघतोय बघा. तर छान संध्याकाळीच असा साबुदाणा ते भिजू घातला होता आणि बटाटे तोपर्यंत उकडून घेतले छान असे मऊ. आणि मला करायचे होते बटाट्याचे वडे, कारण की आज सगळ्यांनीच आम्ही उपवास धरला होता. तर वडे म्हणल्यावर मुलांना खूप आवडते. त्यांनी अगोदर सांगितलं होतं मम्मी वडेच कर म्हणून. तर हिरवी मिरची आणि शेंगदाणे सोबत असे बारीक केले. नंतर 1 वाटी शेंगदाण्याचा कुटा आणि लाल तिखट. जर हिरव्या मिरच्यात करायचे तर पूर्ण हिरव्या मिरच्या वापरता येतात, नाहीतर लाल तिखट पण साधं वापरता येते. तर मी दोन्ही थोडं टाकलं होतं. लाल तिखटाने जरा कलर पण छान येते. छान असं पीठ मळून घेतलं. साबुदाणा जरा जास्त होऊ लागला तर थोडासा ठेवला, म्हणलं संध्याकाळी तर मीडियम गॅस करता येईल. तर छान असे वडे पण तळून घेतले. जास्त काही आणि मस्त कडक तेल करायचं नाही वड्याला, नाहीतर काय होतंय आम्ही तर वडे करपतात आणि आतून तसेच राहतात. काय आणले ते म्हणतात ना, एकादशी आणि दुप्पट खाशी. तर अशी कथा आहे. तर भरपूर असं फराळाला आणलेलं होतं. राजगिऱ्याचे लाडू, चिवडा आणि केळी आणि हे बरंचसं असं आणलेलं होतं. पण एकदा वडे खाल्ले ना तर वड्यानेच पोट भरल्यासारखं होते. तर हे काही कोणी खाल्लं पण नाही. पण मुलांनी समजा खाल्लं. मुलं काही जास्त तब्येत पण ठीक नव्हती, तर त्यांनी काही जास्त वडे वगैरे खाल्ले नाही. तर मस्तपैकी आम्ही ना संध्याकाळी, आता हे झुडिओ बाजार आहे बीडमध्ये, नवीनच ओपन झाला आहे. तर ह्या बीडच्या लोकांनी झुडिओ बाजारला अख्खा मीना बाजार करून टाकला आहे. म्हणजे कसा, तर एवढी गर्दी झाली, एकावर एक पडायची बारी झाली. तर तरी आम्ही थोडं उशिरा गेलो होतो, कारण की 9ला बंद होत असतं झुडिओ बाजार.
तर सगळा हिच्यामध्ये असा कपड्यांचाच बाजार होता. तर काय ते कपड्यांना एवढी उडी पडली. हा, कपड्याची क्वालिटी खूप छान आहे. तर राजवीला, प्रांजलला हे म्हणती, मम्मी हे घेऊ का, ते घेऊ का. म्हणलं तुला काहीच नको घेऊस. तर लगेच रुसून बसली. तर म्हणलं तुला घरी खूप सारे कपडे आहेत. तर म्हणते नाही, हे जरा वेगळे आहेत. खरंच कपड्यांची क्वालिटी एवढी छान आहे ना. आणि इथे कॉस्मेटिकसुद्धा आहे. तर प्रांजल बघा, आता कॉस्मेटिक म्हणलं ना, तिला लिपस्टिक आणि नील पेंट एवढी आवडती की इथं पूर्ण असा ह्याचाच वास येत होता बघा, चॉकलेटचा. तर असा वेगळाच, म्हणजे पूर्ण जेवढ्या लिपस्टिक आहे सगळ्यांना चॉकलेटचाच वास येत होता. वाटतं खावत की काय असं ते. तर काय काय ते मला एवढं काय मेकअपमधलं माहिती पण नाही. तर प्रांजलचं चालतं आहे, मम्मी आपण ही लिपस्टिक घेऊ, ते घेऊ. तर आम्ही बघत होतो लिपस्टिकचे शेड वगैरे. तर तिच्यासाठी आम्ही एक लिपस्टिक घेतली. ती काय सारखी लावत नाही, पण खूप आवड आहे तिला लिपस्टिकची. तर स्प्रेसुद्धा होते बरं का, पण म्हणावं तेवढे एवढे काही आवडले नाही, कारण की त्याचा स्मेल असा वेगळाच होता औषधांसारखा. तर इथं फेस मास्कसुद्धा होतं चॉकलेटचं पण, आणि दुसरे पण होते वेगवेगळे. हायड्राचे सुद्धा होते ते शीट मास्क वगैरे, कॉफीचे ह्याचे, म्हणजे त्याचा फ्लेवर आहे बघा तो. तर प्रांजल म्हणती, मम्मी ह्याचा वास पण चॉकलेटसारखाच येतो आहे. म्हणलं आता ते चॉकलेटचं त्याचं हेच आहे, तर ते चॉकलेटसारखाच वास येणार ना. तर म्हणते आता हे मला घ्यायचं आहे. म्हणलं लहान मुलांना काही नसते, खूप तिचं हे असते. हे कॉस्मेटिकमध्ये इकडे ह्या साईडने गेलो ना, तर खूप सारा असा चॉकलेटसारखाच वास येत होता, काय माहिती. तर नंतर चप्पल वगैरे छान होत्या, म्हणजे छान म्हणजे बऱ्या म्हणता येईल. रिजनेबल प्राईजमध्ये होत्या. आम्हाला काही घ्यायच्या नव्हत्या, पण आम्ही एक सहज म्हणून फिरत होतो. हा, 1-2 वस्तू काही घेतल्या. तर इथे ज्यावेळेस पे करायचं असते तर ते खूप रॉंग साईडनं केलेलं आहे. असा नंबर लावणं लागते, तर खूप वेळ तिथंच लागला. तर बरेचसे जास्त करून कपड्यांची तिथे खरेदी होत होती, आणि जे कॉस्मेटिक आहे ते काही एवढं व्यवस्थित वाटत नव्हतं. तर मुलांचे ह्यांचे कपडे, ह्यांनासुद्धा पॅन्ट वगैरे खूप छान आवडली, कारण की कपड्यांची म्हणजे खूपच छान असं क्वालिटी आहे. तर प्रांजलचं चालते मला आता ते कोणते क्रॉप टॉप आणि ते. म्हणलं आता तू एवढी लहान आहे, तुला काय करायचे ते क्रॉप टॉप वगैरे. तर म्हणते नाही, अशा छोट्या मुली पण घालत असतात. तर आम्ही काही तिला घेतलं नाही. तर जे टी शर्ट तिच्यासाठी आम्ही आवडलं होतं ते मला, तर ती म्हणती मला नाही आवडलं ते. तर बराच वेळ आम्ही फिरत, खूप मोठं हे झुडिओ मॉल. तर उशीर झालेला होता, 9ला बंद होते. तर राजवीरसाठी आम्ही एक शर्ट घेतलं. पण घरी आल्याच्या नंतर ज्यावेळेस बघितलं ना, तर ते थोडं मोठ्या साईजमध्ये होतं. तर त्याची अशी म्हणजे उंचीला काय होते, उंचीला कमी आहेत आणि असे लॉंगमध्ये वेगळेच आहेत बघा ते. तर बऱ्याच ठिकाणी असे जागो